हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज सकाळी जेवणामध्ये बनवायची आहे मशरूमची भाजी। त्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये मी थोडेसे ऑइल घातले, त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता घातला। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। सोबतच त्यामध्ये मी इथं आलं लसूणची पेस्ट घातली। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालते आहे। टोमॅटो छान नरम झाल्यानंतर यामध्ये मी मसाले घालणार आहे। मसाल्यांमध्ये मी लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि धणेपूड घातली। हे सर्व मसाले 1 मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये मी कट केलेले मशरूम घातले। त्यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड केले। कुकरचे झाकण बंद करून याच्या मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेतल्या। मशरूमची भाजी रेडी आहे। जेवणानंतर मी अव्यांची आंघोळ घातली। मी सुद्धा रेडी झाली। संडे असल्यामुळे सकाळी सकाळी जास्त वेळ साफसफाई करत बसली, त्यामुळे सगळ्याच गोष्टीला लेट झाले। आंघोळसुद्धा राहिली होती, जेवणानंतरची भांडीसुद्धा राहिली होती, पण अव्यांना त्याच्या वेळेवर झोपवले आणि मी माझ्या कामाला लागली। तर आज आहे दीप अमावस्या। मी आज संध्याकाळी पूजा करणार होते, पण आईकडून कळाले की पूजेचा मुहूर्त संध्याकाळी 4:30 पर्यंतच आहे, म्हणून मग मी पटापट कामे आवरून पूजेच्या तयारीला लागते। तर सर्वात आधी मला फुले आणायची आहे। 2-3च फुलं पाहिजे होती, म्हणून मग मी टेरेसवरूनच घेऊन येते। आमच्या टेरेसवरती खूप फुलझाडं आहेत आणि खूप फुले आलेली असतात। तर हे आहे चाफ्याचं झाड। काही चाफ्याची फुलं घेतली, त्यानंतर 2 जास्वंदाची फुलं घेतली आणि सोबत काही येलो कलरची फुलं सुद्धा घेतली। त्यानंतर आज घरातील सर्व दिवे काढून छान त्यांना घासायची आहेत। तर माझ्याकडे घरात जे काही दिवे आहेत ते सर्व मी काढते आणि आता या सर्व दिव्यांना मी स्वच्छ घासून घेते आहे। या दीप अमावस्येच्या निमित्ताने घरातील जे दिवे कधीतरी यूज होतात किंवा कधी यूजसुद्धा होत नाही, ते सुद्धा निघून आज स्वच्छ होतात। मला असं वाटतं की दिवा म्हणजे समयी दिवा हेच नाही, तर आपल्या घरातील लाईटसुद्धा आपल्याला उजेड देतात, तर त्यांनासुद्धा आपण क्लीन करायला पाहिजे। ओट्यावरती आणि सिंकवरती लिक्विडची काही रिॲक्शन नको व्हायला, म्हणून मी दिवे धुतल्यानंतर सर्वात आधी ओटा आणि सिंक स्वच्छ पुसून घेतले। त्यानंतर आता मी बनवते आहे कणकेचे दिवे। त्यासाठी इथं मी कणिक मळून घेतली। आता याचे छान 5 दिवे बनवून घ्यायचे आहेत। आता दिवे सुद्धा रेडी झाले आहेत बनवून। अव्यांना उठायला वेळ आहे, म्हणून मी पार्लरला जाऊन येते। आज आमच्याकडे संध्याकाळी फ्रेंडशिप डे निमित्त गेट टुगेदर आहे, सो त्यासाठी रेडी व्हायचे आहे। तर पार्लरमधून मी फक्त आयब्रो करून येणार आहे। आयब्रोच्या आजूबाजूला सर्व रेडनेस झाला आहे, म्हणूनच मी आयब्रो लवकर करत नाही। आणि आता वेळ झाली होती कॉफीची। आज मी खूप कामात होती, म्हणून मधुरनेच कॉफी बनवली आहे। अजूनही अव्यान उठला नाही आणि आता 4 वाजायला आले आहे। मी पूजेची सर्व तयारी करून ठेवते। तो उठला की पटकन पूजा करेल आणि मग त्याला ओवाळेल, आणि लवकर उठलाच नाही तर त्याला उठवावं लागेल। आणि हे काय, बाळराजे उठले। इथं माझी तयारी झाली आणि इकडे अव्यान उठला। अव्यांना पण कळलं मम्मीला लेट होत आहे। आता अव्यान जोपर्यंत रेडी होतो तोपर्यंत पटापट मी इथं पूजा करायला स्टार्ट करते। सर्वात आधी मी देवांना हळदी कुंकू वाहते। त्यानंतर देवासमोरचा दिवा लावते। आता इथं असलेले सर्व दिवे लावून घेते। त्यामध्ये आधी कणकेचे 5 दिवे लावले आणि मग माझ्या घरातील सर्व दिवे लावते। त्यानंतर सर्व दिव्यांना फूल वाहते
हळदी कुंकू लावायचं विसरली, ते लावून घेते. त्यानंतर दिव्यांना नमस्कार करून घेते. माझं बघून अव्यानसुद्धा इथं जय जय करतो आहे. आज घरातील लहान मुलांना कणकीच्या दिव्यांनी ओवाळायचं असते, म्हणून इथं मी अव्यानला छान ओवाळते आहे आणि त्याला असं ओवाळलेलं खूप आवडते. पूजा झाल्या मी गेट टुगेदरसाठी रेडी झाली. इथं मी छान येलो कलरचा लॉंग गाऊन घातला. त्यावरती ज्वेलरी म्हणून मी हे माझे नाजूकसे मंगळसूत्र घातले आणि आज खूप दिवसानंतर रेडी झाली आहे. सो रील्स तर बनतातच आणि मैत्रिणींसोबत रील्स बनवण्यामध्ये मजाच वेगळी असते. आज खूप दिवसातून असे खुलून हसले, खूप दिवसातून अशी मस्ती केली. सगळ्यांना मुलं बाळं आहेत. डेली सगळे आपल्या कामांमध्ये व्यस्त असतात. प्रत्येकाचे एक वेगळे रुटीन असते. पण आज संडे असल्यामुळे सर्वांची मुलं त्यांच्या पप्पांसोबत आहे, म्हणून आज आम्ही छान फ्री आहेत. सो इथं आम्ही फ्रेंडशिप बँड एकमेकींना घालतो आहे. नाश्त्यामध्ये आम्ही बोलवला आहे इथं दही समोसा आणि रसमलाई. आणि आता वेळ झाली आहे काही ट्रेंडी फोटो काढायची. जोपर्यंत आम्ही टेरेसवरती एन्जॉय करत होतो, तोपर्यंत अव्यान आणि त्याचे पप्पा खाली गार्डनमध्ये खेळत होते. तसे आज बऱ्याच जणींचे हस्बंड मुलांना घेऊन खाली गार्डनमध्ये होते. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.